गेल्या 1 वर्षापासून शिक्षक, तलाठी, वनरक्षक यासह विविध विभागातील पदभरती झाल्या आहेत। मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती अजून झाली नाही। ही पदभरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आज यवतमाळच्या बिरसा मुंडा चौकातून उमेदवारांनी मोर्चा काढला। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून यवतमाळ क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। राज्य सरकारने पेसा भरतीचा तात्काळ निकाल लावून तणावग्रस्त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली। तुम्ही जो निकाल अजूनपर्यंत लावलेला नाही आणि जो न्यायालयीन निकाल आहे तो आजपर्यंत एकही त्याच्यावर सुनावणी झालेली नाही। आमच्या पेसा संवर्गातील विद्यार्थी दिवसेंदिवस तणावात जात आहे आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तरी पण आमची सरकारला एकच मागणी आहे की लवकरात लवकर पेसा भरतीचा निकाल लावण्यात यावा आणि या तणावग्रस्त होत चाललेल्या विद्यार्थ्यांची तुम्ही समस्या सोडवावी। कारण एक आदिवासी विद्यार्थी म्हणा त्यांच्याजवळ पैसा अभाव किंवा इतर क्षेत्रात येण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि आज आम्ही या सगळ्या बाबी घेऊन परीक्षा देऊन सर्व गोष्टी झालेल्या असूनही तुम्ही आम्हाला नियुक्त्या दिल्या नाही, तरी आमचं समाधान होण्यासाठी लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी हीच मी सरकारला विनंती करतो। आणि एक विनंती अशी आहे, आदिवासी बहुल क्षेत्रात असलेले आमदार खासदार त्यांनी पण हा आमचा मुद्दा कळकळीनं उचलावा आणि मंत्रालयात सांगावा अशी माझी त्यांना विनंती आहे आणि या पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं निराकरण करावं।